वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद जिओ वर्ल्ड सेंटर इथं 4 मेपर्यंत चालणार आहे। या शिखर परिषदेमध्ये 90हून अधिक देशांचे 10,000हून अधिक प्रतिनिधी, 1,000 निर्माते, 300हून अधिक कंपन्या आणि 350हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत। या शिखर परिषदेत 42 पूर्ण सत्र, 39 ब्रेकआउट सत्र आणि 32 मास्टर क्लासेस असणार आहेत। कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज या घोषवाक्यासह चालणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये चित्रपटसृष्टीतील मान्यवर, जगभरातले निर्माते, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत। भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यात ही शिखर परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे। वेव्समध्ये चित्रपट, OTT, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, AI, AVGC, XR, ब्रॉडकास्टिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान एकाच मंचावर आणण्यात येणार आहे। वेव्हचं उद्दिष्ट 2029 पर्यंत $50 अब्ज बाजारपेठ गाठण्याचं असून यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं योगदान वाढणार आहे। वेव्स 2025 मध्ये भारत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉगचं आयोजन करणार असून 25 देशांचे मंत्री सहभागी होतील। या शिखर परिषदेत वेव्स बाजार देखील असेल। यामध्ये 6,100हून अधिक खरेदीदार आणि 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्पही असणार आहेत। ही एक जागतिक मार्केटप्लेस असेल। याचा उद्देश स्थानिक आणि जागतिक स्तरावर खरेदीदार आणि विक्रेते यांना जोडणं असून त्यामुळे व्यापक नेटवर्किंग आणि व्यवसाय संधीही उपलब्ध होणार आहेत। यावेळेस पंतप्रधान परिषदेतल्या क्रिएटोस्फेअर या विशेष दालनाला भेट देऊन विविध क्षेत्रातल्या क्रिएटर्स म्हणजेच सर्जकांशी संवाद साधणार आहेत। गेले वर्षभर वेव्स अंतर्गत सुरू असलेल्या विविध स्पर्धांमधून या सर्वांची निवड करण्यात आली आहे। त्यानंतर पंतप्रधान भारत पॅव्हेलियनलाही भेट देणार आहेत। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।